आपण पॉलिटिक्सला सिरियसली घेतलं नाही तर डायरेक्टली इनडायरेक्टली ते आपल्याला हॅम्पर करणार. त्यांच्याकडे लोकसभेला लोकल उमेदवार होता आणि लोकल उमेदवारी म्हटल्यावर तो प्रतिष्ठेचा एक प्रश्न होतो की नाही आपल्या तालुक्यातला माणूस आहे आणि कुठेतरी खासदार जर झाले तर आपल्या तालुक्याची शान वाटते. ज्यावेळेस डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो त्याला कोणी विचारत नाही, बिल्डरचा मुलगा बिल्डर होतो त्याला कोणी विचारत नाही, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो त्याला कोणी विचारत नाही. बट राजकारणी माणसाचा मुलगा राजकारणात आल्यावरतीच एवढा मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतो. त्याला घराणेशाही म्हटलं जाते. सो आय जस्ट फील की जरी तुम्ही घराणेशाहीच्या माध्यमातून पॉलिटिक्स मध्ये आले ना, जर तुम्ही तेवढे केपेबल नसाल किंवा आवड नसेल तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकता. बिकॉज लोक आता एवढे इझी नाही राहिले. मँचेस्टर युनिव्हर्सिटी ते नाशिकचं राजकारण, हा प्रवास नेमकी कसा? सो ऍक्च्युली माझ्यासाठी माझ्या लाईफचा 360 डिग्री टर्न होता डायरेक्टली. बिकॉज मी तिथे ज्यावेळेस शिकत होते ना त्यावेळेस इथे चालू होतं जिल्हा परिषदच्या निवडणूक लागणार आहे, पण आपण आपल्या स्टुडंट मोडमध्ये असतो, एज्युकेशन, फ्रेंड्स, आणि त्यावेळेस मी काही एवढं सिरियसली ऑनेस्टली घेतलं नव्हतं. पण त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी इथे माझं नाव सुचवलं होतं. बिकॉज साहेब आमदार नव्हते त्यावेळेस, आणि त्यावेळेस लोकांचं म्हणणं होतं का नाही तुम्हाला यावेळेस जिल्हा परिषदला दिदीलाच उभं करावं लागेल. आणि माझं ग्रॅज्युएशन होऊन मी जानेवारीमध्ये रिटर्न आले आणि मार्चमध्ये इलेक्शन्स होते आणि विदिन 2 months मी म्हणजे सगळं ते मागे सोडून एका एकदम डायव्हर्स फील्डमध्ये अचानक घुसले. आता ठीक आहे, आय वॉज बॉट अप इन अ पॉलिटिकल फॅमिली, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा अंदाज होता, माहिती होती, लोकांची कनेक्टिव्हिटी होती. बिकॉज मी त्याच्या मागची विधानसभा सुद्धा प्रॉपर प्रचारात वगैरे होते. पण ज्यावेळेस तुम्ही पर्सनली ज्यावेळेस त्या फील्डमध्ये पडतात ना ते खूप मोठा शिफ्ट असतो. बिकॉज पीपल कीप ऑब्झर्विंग एव्हरीथिंग. तुम्ही काय घालता, तुम्ही कुठे जाता, तुम्ही कोणाबरोबर जाता, तुम्ही किती वेळ कुठे असता, या सगळ्याच गोष्टी ऑब्झर्व होतात. आणि त्याच्यामुळे खरं तर आय एम व्हेरी ब्लेस्ड. मला माझ्या आई वडिलांनी फोर्स नाही केला. म्हणजे ते म्हटले होते यू टेक युअर डिसिजन. बिकॉज माझे पप्पा पण शुअर नव्हते. ही डिडंट वॉन्ट एनीबडी एल्स टू कम इन टू पॉलिटिक्स फ्रॉम द फॅमिली. घराणेशाही वगैरे जो काय मुद्दा असतो त्याच्यामुळे ही वॉज नॉट व्हेरी शुअर. बट जेव्हा लोकांचा खूप आग्रह आला तर ते मला म्हटले की यू डिसाइड, तुला जर वाटत असेल आणि तुला करायचं असेल खरंच तर यू गेट इन टू दिस फील्ड. आणि देन आय थॉट की ठीक आहे, लोक एवढे जीव लावतात आणि आमचे खरंच म्हणजे आमच्याकडे जो पॉलिटिक्स आमचं वैयक्तिक घरातला आहे इट्स व्हेरी इमोशनल. आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याशी इमोशनली अटॅच्ड आहे. आमचं काही स्वार्थी किंवा राजकारणापुरतं असं पॉलिटिक्स नाहीये. आणि त्यामुळे ज्यावेळेस इतकं प्रेम जर आपल्याला मिळतंय आणि मी एकुलती एक आहे त्याच्यामुळे मग इट्स माय ड्युटी दॅट आय गेट इन टू दिस फील्ड अँड आय कंटिन्यू हिज लेगेसी. बिकॉज ती अपेक्षा लोकांची माझ्याकडनं आहे. आणि असे खूप कमी लोक असतात ज्यांचे लोक तिकीट मागून घेतात किंवा उमेदवारी मागतात. आणि इफ आय एम दॅट ब्लेस्ड देन वाय नॉट. त्याच्यामुळे आय वॉज जस्ट 24. मी 24 होते. आय वॉज द यंगेस्ट मेंबर ऑफ जिल्हा परिषद. आणि येस, द यंगेस्ट. आणि मला असं झालेलं, आणि त्यावेळेस आता आपण जे पॉलिटिक्स मध्ये बघतो लग्न, दहावे, मौती, ह्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी खूपच म्हणजे अंत्यविधीमध्ये जायचं म्हटल्यावर मी मेंटली खूप हे होऊन जायचे की बापरे व्हॉट इज हॅपनिंग, असं होऊन जायचं एवढ्या कमी एज मध्ये हे करतोय. बट इव्हेंच्युअली आय सेटल. लोकांनी खूप प्रेम दिला, लोकांनी खूप समजून घेतलं की लहान आहे, म्हणजे आपण म्हणतो की दॅट रिस्पेक्ट, दॅट काइंड ऑफ अंडरस्टँडिंग, ते पण खूप इम्पॉर्टंट असते. तुम्हाला जर तसा प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही कधीतरी अंडर कॉन्फिडंट होऊ शकतात. बट ते माझ्या बाबतीत झालं नाही. मला खूप आपण म्हणतो की आपण फेमिनिझम म्हणतो किंवा हा मुद्दा खूप आजकाल उचलला जातो. बट आय पर्सनली फील की आय एम ब्लेस्ड. पॉलिटिक्स सारख्या एवढ्या वेगळ्या फील्डमध्ये एक मुलगी तरुण वयात ज्यावेळेस येते त्यावेळेस तिला खूप त्रास व्हायला हवा तसं जर बघितलं. बिकॉज इट्स अ व्हेरी मेल ओरिएंटेड फील्ड. बट मला तसं झालं नाही. मला माणसांकडनंच खूप सपोर्ट मिळाला. खूप म्हणजे दीदी, लहान लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, माझ्याबरोबर फिरायचे, मला समजवायचे, एखादं काम नाही आलं तर सांगायचे. सो आय एम ब्लेस्ड इन दॅट वे. आणि त्या अनुभवातनं मी आज खूप प्रमाणात पुढे आलेले आहे. जर सध्या जर बघायला गेलं ना तर तरुणांचा राजकारणात जास्त कल दिसून येतो. तर मग हे भविष्यासाठी चांगल्या गोष्ट असू शकते का, काय वाटतं तुम्हाला? तरुणांचा राजकारणात खरंच कितपत कल आहे हा पहिला माझा प्रश्न आहे. कारण की मला असं वाटतं की खूप असा त्यांचा कल विकासात्मक दृष्टिकोनाने कल नाहीये की नुसतं ट्रेंड चालू. हा, इट्स जस्ट अ ट्रेंड. म्हणजे ट्रोलिंग किंवा एखाद्याला क्रिटिसाइज करणं या दृष्टिकोनातनं जास्त कल दिसतो. आपण बघा की सोशल मीडियावरती पण एखादं पॉलिटिकल कोणाची पोस्ट आली तर त्याच्या जो नेगेटिव्ह आहे ते सांगतील. एखादं काम केलं ना दॅट विल नॉट बी अप्रिशिएटेड, पण त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स असतात ना, हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, ह्या अशा ज्या गोष्टी आहे, आय थिंक इट्स अ व्हेरी क्रिटिसाइज्ड फॉर्मॅट मध्ये तो कल आहे. इट शुड बी मोर विजन ओरिएंटेड, वर्क ओरिएंटेड. आणि
त्या दृष्टिकोनातनं झालं तर आय थिंक आपल्याला खूप, कारण की आपल्या इंडियाची जी सगळ्यात मोठी पॉवर आहे ती युथ आहे. बरोबर. बिकॉज आपल्यासारखा यंग कंट्री अजून कोणतंच नाहीये, बट ती चॅनलाइज अजून प्रॉपरली झालेली नाहीये. आणि जसं मी म्हटले की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे सगळं करतो ते सगळं पॉलिटिक्समुळे अफेक्ट होतं. आणि त्याच्यामुळे जर आपण पॉलिटिक्सला सिरियसली घेतलं नाही तर डायरेक्टली इनडायरेक्टली ते आपल्याला हॅम्पर करणार. बरोबर. सो पॉलिटिकल फील्डकडे लोकांनी थोडं सिरियसली बघणं आणि आपला नेता किंवा आपला रिप्रेझेंटेटिव्ह, ही इज रिप्रेझेंटिंग यू समवेअर अँड दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस वेर ही इज रिप्रेझेंटिंग यू. त्याच्यामुळे ते करत असताना आपण 100 वेळेस विचार, आपण एक साधं साबण जरी घ्यायला गेलो ना, हा 10 रुपयाचा, हा 12 रुपयाचा विचार करून 10 रुपयाचा घेतो. बरोबर. आपण ती गोष्ट एवढी जर 2 रुपयासाठी कन्सिडर करतो, आपण 5 वर्ष आपल्या आयुष्यातले कोणाच्या तरी हातात देतो आहे डिसिजन्स घेण्यासाठी. ह्या गोष्टी आपण थोडं विचार करून करायला हवं आणि विदाउट द काइंड ऑफ इन्फ्लुएन्स दॅट नावडेज द युथ इज टेकिंग, असं मला वाटतं. IT पार्क नाशिकमध्ये झाला पाहिजे की सिन्नरमध्ये, याच्यावर तुमचं काय मत? माझं बायस्ड वोट सिन्नर राहणार आहे आणि माझं प्रॅक्टिकल वोट सुद्धा सिन्नर राहणार आहे. बिकॉज सिन्नर सारखी कनेक्टिव्हिटी, सिन्नर सारखी लोकेशन आणि सिन्नरमध्ये असणारे आत्ताच्या घडीला जे प्राइजेस आहेत ते सिन्नर नाशिकपेक्षा ऑब्व्हियसली खूप कमी आहे. बरोबर. तर जर जो स्कोप असेल तो सिन्नरला आजच्या घडीला डेफिनेटली खूप चांगला आहे. जसं आपण म्हटलो समृद्धी हायवे झाला, शिर्डी हायवे झाला, त्याच्यानंतर तुमचा सुरत चेन्नई झाला, एवढ्या मोठ्या प्रमाणात. अँड इट्स ऑल अबाउट कनेक्टिव्हिटी. तुम्ही कोणत्याही गोष्टीला कनेक्टिव्हिटी, शिर्डीचं आपलं एअरपोर्ट जवळ आहे, ओझरचं एअरपोर्ट जवळ आहे, आणि या सगळ्या गोष्टी होत असेल तर सिन्नर सारखी दुसरी कोणतीच जागा IT पार्कसाठी किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी आजच्या घडीला नाहीये. बरोबर. तसंच या म्हणजे सगळे जर उद्योजकांचं किंवा राजकारण्यांचा जर दृष्टिकोन बघायला गेला तर सिन्नर ॲज अ काय म्हणतात उद्योग क्रांती करता एक बेस्ट मानलं जातं. येस. तर नेमकी या गोष्टीचा सिन्नरला काय फायदा होऊ शकतो? डेफिनेटली. म्हणजे साधं एक उदाहरण आहे, आमचं इंडिया बुलचं ज्यावेळेस प्रोजेक्टचं काम चालू होतं, बरोबर. ते तर सुरू नव्हतं झालं, पण जे वर्कर्स होते त्याच्यामुळे साधं तुमचे माणसं कपडे घेण्यात वाढ होते, तुमचं साधं टॉवेल घेण्यामध्ये वाढ, तुमचं साबण, किराणा, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या गोष्टीचा फायदा हा त्या मतदारसंघाला होतो. आता जसं MIDC मुळे आमच्या इथे भरपूर लोकांचे रेंटेड हाऊसेस आहे, की चाळ बांधली आहे किंवा 10 खोल्या बांधल्या आहेत, त्या रेंटवरती दिलेल्या आहे. हे उत्पन्नच आहे तुमचं ऍट दी एंड. जी तुमची रिकामी पडलेली जमीन आहे तिथे तुम्ही घरं बांधून इंडस्ट्रियलच्या लोकांना राहायला देताय. दॅट्स काइंड ऑफ अ सोर्स ऑफ इन्कम. त्याच्यामुळे अनेक असं डायरेक्ट होईल का तो एक वेगळा मुद्दा झाला, पण डायरेक्टली और इनडायरेक्टली तुम्हाला डेफिनेटली ह्या गोष्टीचा फायदा होतो. नाशिकच्या लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवर सिन्नर पुढे आहे, तर नेमकी सिन्नरकरांच्या मनात काय चालू आहे? आमच्याकडे लोकसभेला लोकल उमेदवार होता आणि लोकल उमेदवारी म्हटल्यावर तो प्रतिष्ठेचा एक प्रश्न होतो की नाही आपल्या तालुक्यातला माणूस आहे आणि कुठेतरी खासदार जर झाले तर आपल्या तालुक्याची शान वाढते. दिस इज द फर्स्ट टाइम की पक्षाने तिकीट दिलेलं आहे. आता मागच्या वेळेस साहेब उभे होते, आपण अपक्ष उभं होतो लोकसभेला, पण यावेळेस पक्षाने तिकीट दिल्यामुळे ते एक थोडं प्रेस्टिजचा मॅटर झाला आणि त्याच्यामुळे डेफिनेटली खूप मोठ्या प्रमाणात मतदार स्वतःहून बाहेर पडले की आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे, आपण कुठेतरी त्याला पाठिंबा द्यायला हवा, पुढे जायला हवं. आणि ते साहजिक आहे, ते कोणीही असलं तरी ते होणारच. फर्स्ट टाइम असल्यामुळे तो अजून जास्त उत्साह होता आणि म्हणून एवढ्या उन्हातही खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले. माझ्या 70% ग्रामीण भाग पुढे आला. बट अदरवाईज ऑल्सो तुम्ही जर टक्केवारी बघितली, ग्रामीण भागातलेच मतदार अवेअर आहेत. मतदानाची टक्के जर तुम्ही शहरात आणि ग्रामीण मध्ये कम्पेअर केले तर ग्रामीणचे हे नेहमीच पुढे राहतात. तुम्ही विधानसभा बघा, तुम्ही लोकसभा बघा, कोणतीही निवडणूक तुम्ही बघा. त्याच्यामुळे आय थिंक पॉलिटिकल अवेअरनेस ग्रामीण भागात शहरापेक्षा जास्त आहे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टी म्हणून कन्सिडर केला अजून सुद्धा. आणि मी तेच म्हणते, ही खूप मोठी शोकांतिका आहे की तुम्ही क्रिटिसाइज करायला किंवा ब्लेम करायला ज्यावेळेस पुढे येता, पण तुम्ही ज्यावेळेस मतदानासारखा सगळ्यात तुमचा आयुष्यातला मोठा दिवस आणि खूप इम्पॉर्टंट दिवस जर तुम्ही हुकवत असाल तर ते खूप मोठी शोकांतिका आहे. एक दिवस सुट्टी घ्यायची, 5 वर्ष मग चिडचिड करायची, नावं ठेवायची. सध्या जर बघायला गेलं ना तर स्त्रियांचा कल जास्त दिसून येतो राजकारणात. तर मग नेमकी तुम्ही या गोष्टीला कशा प्रकारे बघता? स्त्रियांचा कल राजकारणात आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की आता सपोज ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्याला 50% आरक्षण आहे. बरोबर.
ज्या ठिकाणी माणूस उभा राहू शकत नाही त्या ठिकाणी तो त्याची बायको, बहीण, आई त्यांना बरोबर. उभं करून निवडून बरोबर. आणतो. पण निवडून आणल्यानंतर त्या तेवढ्या सक्रिय राहत नाही. ते इट्स जस्ट नेमसेक की मी नाही राहू शकत तर माझ्या घरातलं कोणीतरी राहतं. तर मला ती पण एक म्हणजे माझी नेहमी शोक आहे. तर मी स्वतः पॉलिटिक्समध्ये असल्यावर मी बघते की बायकांना घरातनं बाहेर काढणं हे वर्ल्ड मधलं सगळ्यात डिफिकल्ट जॉब बरोबर आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये असं होतं की 100 माणसांमध्ये मी एकटीच बसलेली असते, पण बायका पटकन येत नाही. आणि त्यांची चूक नाहीये. अजून ग्रामीण भागामध्ये शेती मोठ्या प्रमाणात महिलाच करतात. शेतीमध्ये जाणं, घरातलं स्वयंपाक पाणी करणं, मुलं सांभाळणं, त्याच्यामुळे त्यांचा रोल हा खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिफाय. आणि त्याच्यात तुम्ही अजून एखादा रोल ऍड करता म्हटल्यावरती इट्स लिटल डिफिकल्ट. येस. आणि प्लस त्याच्यात आवडीचा भाग आहे. काही महिलांना ज्यांना खरंच आवड आहे ना त्या ग्रामपंचायतीत रोज जाऊन बसतात. बरोबर. सदस्य जरी असली ना ती रोज जाऊन बसेल, प्रश्न विचारेल, ग्रामसेवकाला विचारेल, काम असेल तर काही फोन करेल. त्याच्यामुळे ती आवडीचा भाग आहे. बरोबर. जर एखाद्या पुरुष असेल किंवा महिला असेल त्यांना जर राजकारणाची आवड असेल तर 100% त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येईल. पण तुम्हाला आवडच नसेल आणि बळबळ टाकलं असेल तर मग ते थोडं डिफिकल्ट होतं. आणि आता 50% आरक्षणामुळे सगळ्या महिलांना अधिकार मिळाला. माझ्या मते पुढच्या टर्मपासून विधानसभा लोकसभेला पण आरक्षण लागू होणार आहे. त्याच्यामुळे आय थिंक इट्स मच नीडेड, बट ऍज फार एज यू रिअली वॉन्ट टू डू इट. म्हणजे फोर्सफुली केलं तर मग त्याला काही मजा नाहीये. बरोबर. राजकारण आणि घराणेशाही याबद्दल तुमचं काय मत? ज्यावेळेस डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो त्याला कोणी विचारत नाही. बरोबर. बिल्डरचा मुलगा बिल्डर होतो त्याला कोणी विचारत नाही. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो त्याला कोणी विचारत नाही. बट राजकारणी माणसाचा मुलगा राजकारणात आल्यावरतीच एवढा मोठा प्रश्नचिन्ह उभा त्याला राहतो. घराणेशाही म्हटली जाते. हा, त्याला घराणेशाही म्हटलं जाते. सो आय जस्ट फील की जरी तुम्ही घराणेशाहीच्या माध्यमातून पॉलिटिक्समध्ये आले ना, जर तुम्ही तेवढे केपेबल नसाल किंवा आवड नसेल तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार. बिकॉज लोक आता एवढे इझी नाही राहिले. खूप अवेअरनेस वाढलेलं आहे लोकांचं. जर तुमच्यात टॅलेंट असेल, तुम्ही त्यांना तेवढं दिलं तर लोक तुम्हाला डोक्यावर उचलून पुढे घेऊन जाणार आहे. बरोबर. जर तुम्ही ते केलं नाही तर तुमचं राजकारण तिथे संपून जाऊ शकतं. त्याच्यामुळे आय फील की घराणेशाही हे हळूहळू पॉलिटिक्स मधनं तरी म्हणजे हा वर्ड कमी होईल. बरोबर. बिकॉज डिझर्विंग कॅन्डिडेट इज गोइंग टू गो अहेड. त्याच्यामुळे बट मला नेहमीच लोक विचारायचे की असं कसं म्हणजे पॉलिटिक्समध्ये. मला इनफॅक्ट इट्स अ व्हेरी फनी इन्सिडेंट. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी एका क्लासला गेले तर त्या मॅडम म्हणतात तू कशाला शिकते, तुझे वडील आमदार आहे, तुला कशाला शिकायला हवं. म्हटलं मॅडम असं थोडी आहे की म्हणजे मी शिकायलाच नको, पॉलिटिकल फॅमिली मधला आहे आणि मी टॉप केलेलं आहे इंजिनिअरिंग मध्ये. तर त्यांना नेहमी असं व्हायचं की अरे यू शुडंट लर्न. बट एज्युकेटेड लोकच येणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत चांगल्या मेंटॅलिटीचे, चांगल्या विचाराचे, चांगल्या घरातले लोक पॉलिटिक्समध्ये आणणार नाही तोपर्यंत पॉलिटिक्सचा जो कलंक लागलेला आहे तो कधीच पुसला जाणार नाहीये. आणि शेवटी कोणाला आणायचं हे सुद्धा लोकांच्याच हातात आहे. लोकांनी ठरवायचंय. तुम्हाला 5 चेहरे दिले तर 5 पैकी तुम्हाला सक्षम चांगला चेहरा कोणता वाटतो. एक्झॅक्टली. आणि मतदान कोण कोणाला करते हे आज तर कोणी बघायला जात नाही. सो जस्ट मेक शुअर दॅट यू मेक द राईट डिसिजन, यू चूज द राईट पर्सन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पार्टी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ फॅमिली बॅकग्राऊंड, व्हॉट एव्हर. म्हणजे पॉलिटिकल फॅमिलीजलाच हवा आणि मगच तो पुढे जाऊ शकतो असं आता अजिबात राहिलेलं नाहीये. तर मग मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमचं राजकीय भविष्यामध्ये तुमचा नेमके काय विचार आहे नेमकी? आय पर्सनली फील की मी लकी आहे की मला खालून सुरुवात करायची संधी मिळाली. ही खूप कमी लोकांना मिळते. बरोबर. माझी सुरुवात जिल्हा परिषद पासून झाली आणि मी इन अ वे स्वतःला नशिबान समजेल की मी विरोधात माझी सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळेस माझे वडील आमदार नव्हते आणि आमचं 6 गट सिन्नरला आहे, 6 पैकी माझं एकच निवडून आलेलं सीट होतं, बाकी 5 आमचे उमेदवार पडलेले होते आणि मी नवी होते परत. आणि प्लस जे अध्यक्ष झाले ते सुद्धा पॉलिटिकली आमचे तालुक्यातले विरोधक होते. त्याच्यामुळे मला 1-1 लाखासाठी भांडावं लागलं. म्हणजे लिटरली माझा संघर्ष हा जिल्हा परिषद मध्ये खूप मोठा होता. मी एकटीच भांडायचे बिकॉज माझ्यावर अन्याय व्हायचा, माझ्या लोकांवर अन्याय व्हायचा. त्याच्यामुळे मी निधीसाठी भांडायचे, चुकीचं काम झालं तर ऑब्जेक्शन घ्यायचे आणि त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. आणि एखादा माणूस जेव्हा सांगून आपण म्हणतो ना की तू असं असं कर, त्याच्यापेक्षा अनुभवातनं जे आपण शिकतो ना त्याच्यात खूप फरक पडतो. आणि माझे वडील त्यांनी मला फक्त गायडन्स दिला. म्हणजे इनिशियली मी कार्यक्रमांना जायचे तर भाषण काय करायचं हा मला मोठा प्रश्न असायचा की काय बोलायचं आता. मग मी सकाळी त्यांना विचारायचे पप्पा असा प्रोग्राम आहे, मी आता काय बोलू इकडे. मग ते मला पॉईंट्स द्यायचे की यू कॅन टॉक अबाउट दिस. बट इव्हेंच्युअली मी जशी कार्यक्रमाला जायला लागले, याचं बोलणं ऐक, त्याचं ऐक, यू कॅन टेक पॉईंट्स, यू कॅन अंडरस्टँड. आय स्टार्टेड फॉर्म्युलेटिंग माय ओन स्पीचेस आणि हळूहळू तसं माझं ग्रोथ होत गेली. आणि त्याच्यामुळे मला डेफिनेटली त्याचा खूप मोठा फायदा झाला की ग्राउंड लेवल पासून सुरू केलं. आणि तुम्हाला ज्यावेळेस तळागाळातल्या अडचणी कळतात ना तरच तुम्हाला त्या पुढे जाऊन इम्प्लिमेंट करता येतात.
तुम्ही जर डायरेक्टली म्हणजे सपोज जर मी भविष्यात डायरेक्टली आमदार झाले असते तर मला खालचं काही एवढा अनुभवच आला नसता. ग्रामपंचायत काय असते, पंचायत समिती काय असते, तहसील काय असतं, या सगळ्या गोष्टी. आणि मी प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत जाऊन त्यांचे रेकॉर्ड्स काढून काम केलंय की 15 वित्तचा आराखडा तुम्ही कसा केलेला आहे, आराखड्यात कोणती कामं धरली आहे, कोणती धरायला हवी, या सगळ्या गोष्टींचा मी त्या पद्धतीने अभ्यास करूनच मी पुढे आलेले. सो डेफिनेटली तो माझा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे असं मला वाटतं. तर मग आता तुम्ही एवढ्या दिवसापासून सिन्नर तालुक्यात फिरताय, तर तुम्हाला काय वाटतं नेमकी की सिन्नर तालुक्यात अजून कोणकोणत्या गोष्टींवर काम झालं पाहिजे? सिन्नर तालुका म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागातले ग्रामीण जर भागात, आपण एक हा. जनरलाइज जर आपण कामांचं हे बघितलं तर सगळ्यात प्रामुख्याने जी गोष्ट आहे ती शिवार रस्ते आहे. बरोबर. कारण की ते अनप्लॅन्ड रोड असल्यामुळे शेतकऱ्यांना आजही त्यांचा माल शेतातनं बाहेर काढायचा म्हटल्यावर खूप अडचणी आहेत बरोबर. आणि त्याला कोणताही असा स्पेसिफिक निधी मोठ्या प्रमाणात मिळत नाही. त्याच्यामुळे शेतीमालाला जर त्यांना एक चांगलं आपल्याला हे द्यायचं असेल तर शिवार रस्ते प्रामुख्याने होणं. बरोबर. आणि आपण जे म्हणतो लाईटचा प्रश्न मोठा आहे. कारण की आपण शहरात 24 तास लाईट आहे, अजून ग्रामीण भागात सुद्धा नाहीये. बरोबर. आता मोदींनी योजना केली आहे ज्याच्यामध्ये वाड्या वस्त्यांवरती सिंगल फेजिंगचं काम चालू आहे. बट सिंगल फेजिंग इज नॉट इनफ, बिकॉज तुम्ही सिंगल फेजची मोटर टाकली, आता आपण बघतो इलेक्ट्रिक कुकर्स वगैरे आहे, इलेक्ट्रिक हिटर्स आहे, आणि त्याच्यामुळे ओव्हरलोड होऊन जातो. बरोबर. त्याच्यामुळे त्या पण गोष्टी हे नाही होते. तर इलेक्ट्रिकल फील्डमध्ये जर आपण चांगलं काम केलं, त्यांना जर आपण व्यवस्थित लाईट दिली तर निश्चितपणे त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. रस्ता झाला, वीज झाला आणि पाणी झालं, या 3 मूळ मुद्दे आहे जे ग्रामीण भागातल्या लोकांना खूप गरजेचे आहे. त्याबरोबर तुमचे इतर डेव्हलपमेंट आपल्याकडे चालूच असतात. मग तुमचे मंदिरं झाले, तुमचे सभा मंडप झाले, तुमचे पेवर ब्लॉक, जनरल डेव्हलपमेंट, ह्या गोष्टी चालू राहणार आहे. बट आपल्याला जर ग्रामीण भाग पुढे न्यायचा असेल तर त्यांना 24 आवर्स वीज देणं, त्यांना शिवार रस्त्यांचं प्रामुख्याने उपलब्धता करून देणं आणि त्यांना तुम्ही पाण्याचं सोय करून देणं, ह्या 3 गोष्टीवर काम झालं तर आय थिंक भरपूरशा प्रमाणात रिलीफ ग्रामीण भागातल्या लोकांना राहील. ताई, पुढे संधी मिळाली तर शेतीविषयक वर्षानुवर्ष कितपत पडलेले जे काही प्रश्न आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? ऍक्च्युली प्रत्येक क्षेत्रातले प्रश्न वेगळे वेगळे आहे. आपण बघतो की आता ह्यावेळेसची जी लोकसभा दिंडोरी भागातली होती ती पूर्णपणे कांदा प्रश्नावरती बरोबर. आणि ती लाट होती म्हणजे डायरेक्टली की तिथे दुसरा माणूस काही बोलायलाच तयार नव्हता. आमच्या भागात जर बघितलं, आमच्याकडे ऊसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, कांदा तर आहेच आहे, त्याच्याबरोबर द्राक्षाची आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड आहे, डाळिंब आमच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे जो प्रामुख्याने जो कळीचा मुद्दा जो लोकांचा आहे की उत्पन्न ज्यावेळेस लोकांचं यायला लागतं, भाव खाली पडून जातात आणि शेतकऱ्यात नेहमी आहे एव्हरी टाइम. म्हणजे ज्यावेळेस प्रॉफिट होतं, आपण बघतो की मागच्या वेळेस टमाट्यावाल्यांना काही काही लोकांना 3-3, 4-4 कोटी झाले होते. ते पोटावर मोजून लोक होते, पण त्याची एवढी मोठी बातमी झालेली होती की शेतकऱ्यांना एवढे पैसे झाले, असं झालं तसं झालं. बट ज्यावेळेस ते लॉस मध्ये होतं त्या गोष्टी कव्हरच केल्या जात नाही. आणि त्याचा आता आपण बघतो की काही काही बाग 3-3, 4-4 वर्ष ते बाग फक्त त्यांना मोठं करण्यामध्ये जाता आणि एका दुष्काळामध्ये पूर्ण बाग त्यांना छाटून टाकावं लागतं. तर ह्या गोष्टीकडे खूप बारीकीने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. आपण बघतो की सँड अनालिसिस अजून खूप लोक करत नाही. तुमच्या एरिया वाईज तुम्ही कोणतं पीक घ्यायला हवं हे लोकांना अजून माहिती नाहीये. एकाने टमाटे लावले की सगळेच टमाटे लावतात, त्याच्यामुळे मग माल वाढला की प्राइसेस ड्रॉप होऊन जातात. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण, मला असं वाटतं, मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थित जर केलं आणि शेतकऱ्यांना जर त्याचं प्रॉपर, शासनाच्या अनेक धोरणं आहेत पण ते खाली ग्राउंड लेवलवर लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. कृषी तुमचे अधिकारी असतील, हे खाली ग्राउंड लेवलला जाऊन लोकांना कळवत नाहीये. तुमचं सँड अनालिसिस होणं, त्याला तुमचं कोणतं पीक घ्यायला हवं, तुमचं वार्षिक पीक कोणतं हवं, त्याच्यानंतर तुमचं तुम्ही त्याला पाणी देण्यासाठी आता ड्रिप आहे, स्प्रिंग आहे, म्हणजे तुम्हाला असं नाहीये की पाणी खूप मोठ्या प्रमाणातच लागणार आहे. आता त्याच्यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. इरिगेशनचा वापर. येस, मी लास्ट टाइम योजना केलेली होती, म्हणजे शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सिन्नरमध्ये एक योजना केली होती की सोलरचं तुम्ही शेती पंप घ्या. म्हणजे जे 2 लाखाचा पंप होता तो आम्ही 1.5 लाखात त्यांना हे करून देत होतो की डायरेक्टली मॅन्युफॅक्चर करणं, कमी प्राइस मध्ये द्यायचं. म्हणजे जर तुम्ही सोलरवरती केलं तर तुमचं लाईट बिल कमी होणार आहे, तुम्हाला सकाळची लाईट मिळणार आहे, रात्रीचा जो बिबट्याचा किंवा जनावरांचा प्रश्न आहे तो सुद्धा तुमचा विषय. येस, मग तुमचं जर दिवसा पाणी भरून झालं तर तुम्हाला रात्री शेतात जायची गरजच पडणार नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण इन्कल्केट करत गेलो आणि लोकांच्या लाईफस्टाईल किंवा त्यांच्या थिंकिंग मध्ये चेंज आणत गेलो तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. आपण खूप मोठ्या गोष्टी करून मला वाटतं काही पॉइंट नाहीये. रूट लेवलला आपण काय समस्या ह्या जाणून घ्यायला हव्या आणि त्याच्यासाठी पहिले पीक कोणतं घ्यायला हवं, कोणी कोणतं पीक कधी घ्यायला हवं, ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. आज जर समाजात बघायला गेलं ना
तर इंजिनियरला नेहमी वाटतं आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, हो, डॉक्टरला नेहमी वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, पण शेतकऱ्याला वाटत नाही. वाटत नाही. तर मग तुम्हाला काय वाटतं, एक शेती एक उत्तम व्यवसाय असू शकतो का? तुम्हाला मी सांगते, इन द नियर फ्युचर, पोस्ट कोविड, प्रत्येक जण स्वतःच तरी शेती एक ठेवणारच आहे. सगळ्यांना बिकॉज समजलंय. आपण बघतोय की आता फवारणी एवढ्या मोठ्या प्रमाणात, पेस्टिसाइड्स, औषधं, दुधामध्ये तुमचं कंटॅमिनेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आता सगळेजण स्वतःपुरतं तरी छोटीशी जागा घेऊन स्वतःचं उत्पन्न घेणार आहे बरोबर. स्वतःसाठी, बरोबर. आणि ती काळाची गरज होणार आहे. आणि नियर फ्युचर शेतकऱ्यांसारखी डिमांड दुसरी कोणालाच नसणार आहे. बिकॉज सगळं तुमच्या अन्नावर आहे, बरोबर. सगळं त्याच्यावरच डिपेंड राहणार आहे तुमचं. उद्या भविष्यात आपल्यासारख्या एका बिझनेसमॅनने जरी ठरवलं शेती करायची, पण त्याला तिथे शेतकरीच लागणार आहे. बरोबर. ही डझंट नो, त्याला नाही माहित कसं कल्टिवेट करायचं, कधी पीक लावायचं, त्याला किती पाणी लागतं हे त्यांना नाही माहिती. त्यांना बरोबर. त्याच्यातलाच माणूस लागणार आहे. पण शेतकऱ्यांवरती अन्याय होतो हे मात्र तेवढंच खरं आहे. दरवेळेसचा अन्याय हा त्यांच्यावरतीच होतो, आणि म्हणून तो कुठेतरी सिरियसली घेऊन त्यांचा लोड कसा कमी करता येईल त्यांना. आणि शेतकऱ्यांना काही गोष्ट फ्रीमध्ये नको आहे. दे डोंट वॉन्ट एनिथिंग इन फ्री. दे जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको आणि त्यांना तो ट्रॅक मिळायला हवा व्यवस्थित. अजून पण म्हटलं जातं की टॅक्स पे करायची जेव्हा वेळ येईल ना, तुम्ही शेतकऱ्यांनी जर टॅक्स द्यायला सुरुवात केली हो, तर ते जेन्युइन टॅक्स भरणारे फक्त शेतकरीच शेतकरीच राहतील. येस, डेफिनेटली. ताई, अजून एक प्रश्न आहे की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला गोष्ट बघायला मिळेल की प्रत्येकाची ओरडाओरड होती की हा खासदार 5 वर्ष आमच्या गावात आला नाही. तर कुठेतरी सगळ्यांना ऐकायला आवडेल की नेमकं खासदारकी, आमदारकी किंवा एखादा खासदार किंवा एखाद्या आमदाराने ही गोष्ट बोलली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? की माझं काम काय असेल, माझे प्रश्न काय असेल, तुम्ही माझ्याकडे काय प्रश्न मांडले पाहिजे, या गोष्टी गरजेच्या वाटतात? पहिली गोष्ट, लोकांना त्यांचे एक्सपेक्टेशन्स क्लिअर व्हायला हवे. तुम्हाला तुमचा खासदार किंवा आमदार तुमच्या घरी रोज यायला हवा का? तुमचा खासदार किंवा आमदार त्याने तुमच्या समस्या सोडवायला हवे. दिस इज वन व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. बिकॉज तुम्ही दोन्ही गोष्टी नाही करू शकणार. जर तुम्ही इथेच फिरत राहिला तर तुम्ही तिकडे जाऊन कामं नाही आणू शकणार, आणि जर तुम्ही तिकडे गेला तर तुम्ही इथे नाही फिरू शकणार. त्याचं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आहे. म्हणजे या गोष्टीवर विचार केला येस, म्हणजे ठीक आहे, आय एम नॉट सेइंग की तुम्ही ऍब्सोल्युटली नो कॉन्टॅक्ट मध्ये जा, बट त्याला पण काही लिमिटेशन्स असतात. आता आमच्याकडे सिन्नरमध्ये कसं, आमच्याकडे लकीली बॅलन्सिंग फॅक्टर आहे. साहेब जर काम करतात तर मी कंटिन्यू ग्राउंडवर असते, मी टोटली लोकांमध्ये असते. बट ते प्रत्येकाला नाही शक्य होऊ शकत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 जर तुमचे MLA आहे, तेवढ्या लोकांमधनं जर तुम्हाला निधी आणायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला टाइम देणं, प्रत्येकाला भेटणं, लोकांना मंजुरी होणं, एखादं काम मंजूर होऊन येणं काय असतं हेच माहिती नाही. त्याच्या मागचं प्रोसिजर किती लेंदी असतं लोकांना तेच माहित नाहीये. त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे, लोकप्रतिनिधीने लोकांच्या संपर्कामध्ये राहायला हवं, बट त्याला तुम्ही कामांना डावलून नको राहायला. प्राधान्य हे नेहमी कामांना राहायला हवं. आणि तुमच्याकडे जर तुमच्या सुखसोयी, तुमच्या जर अडचणी दूर होत असेल तर आय थिंक दॅट्स द बेस्ट. तुम्हाला आमदार कशासाठी हवाय? लोकप्रतिनिधीचा तुमचा हेतू काय आहे निवडून द्यायचा? जर तुमचा विकासाचा हेतू असेल, तुम्ही विकासाला प्राधान्य द्या. मला सांगा, तुमच्या एखाद्या लग्नाला जर तुम्ही गेले नाही तर लग्न राहणार आहे का? लग्न तर लागणार आहे. नवरदेव नवरी पोचले की लग्न लागणार आहे, घरातलं कोणी नाही पोचलं तरी पण. बट तुम्ही मंत्रालयात गेला नाही तर तुमचं काम तिकडे दुसरं कोणी नाही करू शकणार आहे. सो दिस इज द काइंड ऑफ मेंटॅलिटी दॅट पीपल नीड टू रिअलाइज की तुम्हाला ते चेंज करायला हवं. बट तुम्ही कामही करत नसाल आणि फिरतही नसाल तर मग कुठेतरी दॅट्स व्हेरी रॉंग. तुम्हाला येस, डेफिनेटली तुम्ही, आणि ऑनेस्टली 100% कामं तुमच्याकडनं होऊ शकणार नाहीये. तुम्ही सगळ्यांना प्लीज करू शकणार नाहीये. आम्ही सुद्धा पॉलिटिकल पर्सन जरी असलो, आम्हाला पण लिमिटेशन आहे. आम्हाला कुठून तरी दुसरीकडनं निधी आणायचा आहे. असं नाहीये की आपल्याकडे पडला आणि आपण खाली देत नाहीये. पण कामं करत असताना आता 4 याद्या तुम्ही दिल्या, 4 पैकी 2 याद्या मंजूर झाल्या, 2 मागे राहिल्या. मग त्या लोकांना वाटतं की बाबा आमचं तर आलंच नाही, यांचं तर होऊन गेलं. प्रत्येकाच्या अडचणी असतात, प्रत्येकाला त्याची अडचण ही इम्पॉर्टंटच वाटत असते. पण आपल्याला काम करत असताना आपण सगळ्यांना समान कामं करावी लागतात. मी अनेक वेळा लोकांना म्हणते की आपण जेव्हा घर बांधतो तर घर बांधल्यावर टीव्ही, गाडी, फ्रीज, AC सगळे एकखटी घेतो का? टप्प्याटप्प्यात घेतो ना. आज घर बांधलंय, उद्या आपण पुढच्या दिवाळीत फ्रीज घेऊ, मग आपण गाडी घेऊ. बिकॉज वन टाइम तुम्ही नाहीच करू शकत सगळं. पब्लिकला वाटतं की म्हणजे एखादा आमदार जर झाला तर लगेच सगळ्या गोष्टी झाल्या. तर त्या टेक्निकली ज्या गोष्टी असतात ना, की तुमचे कामं कसे, आणि इनफॅक्ट मी आमच्या तालुक्यातल्या खूप मुलांना म्हणते की तुम्ही साहेबांबरोबर मंत्रालयात जा. मंत्रालय काय असतं, कामं कशी होतात,
मंत्री कोण असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती हवं. बरोबर यू शुड नो दिस. तुमची अर्थव्यवस्था, तुमचं आयुष्य तिथून फिरतंय सगळं. बरोबर या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला हवं. मी अनेक वेळा प्रोत्साहित करते मुलांना की तुम्ही जा, 5-5, 6-6 मुलं का होईना, जा तिकडे, फिरा साहेबांबरोबर, काम कसं होतं ते बघा. त्याच्यातनं त्यांना पण समजेल की नाही, इट्स नॉट इझी. एखादं काम 10 लाखाचं जरी मंजूर होऊन येत आहे तर त्याचं प्रोसिजर काय, बरोबर फाईल किती फिरते, किती टेबल फिरते, एखाद्या अधिकाऱ्याने अडकवून ठेवली तर त्याच्याकडे किती 50 वेळा चक्रा माराव्या लागतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आहे. बट ही शुड बी, पॉलिटिकल पर्सन शुड बी विथ द पीपल अलॉंग विथ हिज वर्क, असं माझं मत आहे. नाशिकची जर लोकसभा बघितली, त्याच्यानंतर आता विधानसभा, सिन्नरची जी विधानसभा आहे ती जराशी म्हणजे चर्चेत दिसते. तर तुम्हाला नेमकी काय वाटतं की आपली सध्याची जी विधानसभा आहे ती कशा प्रकारे वर्किंग? आमचं ऍक्च्युली काय माहिती का, साहेबांचे आता 4 टर्म झाला, ही 5th टर्म साहेबांची राहणार आहे. 4 टर्म आम्ही निवडणूक लढवत असताना आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढवली. आम्ही लोकांपर्यंत आमची कामं घेऊन गेलोय. हे आम्ही केलेलं आहे, हे आम्हाला करायचं आहे. बरोबर. इट्स बिन व्हेरी क्लिअर. म्हणजे आमचं शेवटी कसं आहे ना, कोणीही उमेदवार असलं तरी समोर कोणीतरी येणार आहे. बरोबर तुम्हाला अपक्ष काय निवडणूक जाणार आहे का, कोणी समोर उमेदवार येणार नाही असं नाहीये. यू शुड बिलीव्ह इन युअर वर्क. तुमच्या केपेबिलिटीजवर, तुमच्या कामांवर, तुमच्या कनेक्टिव्हिटीवर आणि तुमच्या लोकांमध्ये असलेल्या संपर्कावर तुम्हाला विश्वास ठेवून निवडणूक लढवायची असते. त्याच्यामुळे आम्ही तेवढंच फोकस करतो. त्या व्यतिरिक्त उद्या भविष्यात कोणीही येऊ, तुम्हाला फेस करणंच आहे. बरोबर स्वतःवर विश्वास ठेवला तर निवडणूक सोपी होणार आहे. आणि तुम्ही जर काही कामच केली नाही तर तुम्हाला लोकांमध्ये जाणं अवघड होणार आहे. बरोबर. सो आय फील दॅट्स इट. स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवणं. आता जी युवा पिढी राजकारणात येते त्या युवा पिढीसाठी तुमचं काय मत असेल किंवा तुम्ही त्यांना काय मेसेज देणार? आपण बघतो आता आमच्याकडे ज्या ग्रामपंचायती मागे झाल्या, त्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा जो काही पॅनल होता तो निवडून आलेला आहे. पण आता ऑलमोस्ट 3-4 वर्ष त्यांच्या निवडणुकीला होऊन गेलेले आहे. बरोबर. ज्या पद्धतीने ते सक्रिय व्हायला हवे होते, की ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला हवी होती, तसं नाहीये. फक्त गाडीवर सरपंच झालं म्हणून नाव लावलं आणि 5 वर्ष मिरवलं तर दॅट इज नॉट पॉलिटिक्स. बरोबर. तुम्ही पॉलिटिक्स कोणत्या हेतूने करताय? तुम्हाला कामं करायची आहे का, मग तुम्ही कामं करा. आणि जर तुम्ही 5 वर्ष लोकांची प्रामाणिक कामं केली ना, पुढच्या वेळेस तुम्हाला प्रचाराला सुद्धा लोक बाहेर पडू देणार नाही. तुम्हाला फक्त पायापुरतं राजकारण करायचंय ना, आज सत्ता मिळाली, आज पद मिळालं आणि मग उद्या आपल्याला मिळालं नाही तरी चालेल, असं जर विचार केला तर याच्यात काही मजा नाहीये. पॉलिटिक्समध्ये येताना अजूनही लोकांचं असं मत आहे की पॉलिटिक्स म्हणजे शायनिंग, कडक कपडे घालायचे, जसे लोकांमध्ये फिरायचं, भारी भारी गाड्यातनं उतरायचं आणि ते रील्स आपण बघतो ना, युवा नेते कॉन्सेप्ट जो खूप चुकीचा कॉन्सेप्ट आहे. युवा नेता असं काहीच नसतं. तुम्ही नेता जर एवढ्या कमी वयात होणार असाल तर तुमचं भविष्य फार अवघड आहे. बरोबर. तुम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम करा. ज्यावेळेस तुम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम कराल, लोकांच्या समस्या जाणून घ्याल, तरच तुम्ही भविष्यात तुम्हाला काही स्कोप आहे. अक्षरशः म्हणजे 1 टर्म झालेला सरपंच किंवा 1 वर्ष झालेला सरपंच जर युवा नेता म्हणून जर आज फिरायला लागला तर तो एवढा हवेत गेल्यावरती त्याला जमिनीतले काही प्रॉब्लेम्स कळणारच नाहीयेत. त्याच्यामुळे माझं प्रामाणिक मत, ज्या तरुणांना राजकारणात यायचंय आणि मी स्वतः अनुभवते, खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे आणि ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे ते आम्हाला दिसतं. आता आम्ही सुद्धा राजकारण करत असताना साहेब आमदार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणूक झाल्या, तुमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट, ह्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही उमेदवारी द्यायचा विचार करत असतो तर एखादा तरुण मुलगा जर प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने संघटनचं काम करत असेल, लोकांच्या समस्या सोडवायचं काम करत असेल, तर आम्ही सुद्धा त्या मुलाला पुढे भविष्यात स्कोप देतो, त्याला ती चान्स देतो, बिकॉज ही डिझर्व्स इट. डिझर्विंग जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी प्रामुख्याने काम करणं. अनेक वेळा लोक म्हणतात की घराणेशाही, जसं आपण म्हणतो की जे राजकारणात आहे तेच पुढे जाता, मग नव्या मुलांना स्कोप मिळत नाही. स्कोप मिळत नाही म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने काम करत नाही. तुम्ही जर काम केलं तर ते काम रेकग्नाइज होणार, 100% होणार. आणि आमच्या याच्यामध्ये आजच्या घडीला आमच्याकडे 40-50 तरुण मुलं आहेत जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांना भविष्यात आम्ही न्याय देणार आहे, बिकॉज दे डिझर्व इट. माझं तेच म्हणणं आहे, तुम्हाला काम करत असताना तुम्हाला स्वतःसाठी काम करायचंय का तुम्हाला एखाद्या कंपनीत जॉब घेऊन काम करायचंय? तुमची एनर्जी तुम्हाला दुसऱ्यासाठी वेस्ट करायची आहे का स्वतःचं काही उभं करण्यासाठी वेस्ट करायची, हे तुम्ही ठरवायचंय. तुम्ही स्वतःसाठी घालवलं तर तुमचंच आयुष्य चांगलं होणार आहे. आणि कोणत्याही फील्डमध्ये, मग ते तुमचं बिझनेस असो, तुमची शेती असो, तुमचं पॉलिटिक्स असो, तुम्हाला काही करायचं म्हटल्यावर तुम्हाला त्याच्यात एनर्जी देणं आहे, एफर्ट्स देणं आहे, टाइम देणं आहे. मी स्वतः सांगते, मी ज्यावेळेस जिल्हा परिषदला उभी राहिले होते, माझे वडील माझे आमदार होते.
त्यांच्या ज्या गटापासून राजकारण सुरू झालं होतं, जो आमचा बालकिल्ला म्हणतो आमचा देवपूर गट, त्या गटातच मी उमेदवारी केलेली होती. पण मी उमेदवारीचा फॉर्म भरल्यापासनं तर मतदानाच्या प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीपर्यंत प्रत्येकाच्या घरात बांधावर फिरून प्रत्येकापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या पाया पडून मतं मागितलेत. मी म्हणू शकले असते मी आमदाराची मुलगी आहे, माझ्या वडिलांचा बालकिल्ला आहे, मला प्रचाराची काय गरज आहे. मी प्रत्येक एखाद्या महिला जर मळ्यात काम करत असेल तर मी त्यांच्यापर्यंत देखील गेलेले. करणं आहे. इफ यू वॉन्ट टू गेट इन टू एनी फील्ड, तुम्हाला कष्ट करायचे आहे. मी जसं सांगितलं, मी सकाळी 8 पासून बाहेर असते, रोज रात्री 12-1 वाजतात मला. बट ते इट इज व्हॉट माय जॉब इज डिमांडिंग. ते माझ्या जॉबची डिमांड आहे, माझ्या कामाची डिमांड आहे, लोकांची ती अपेक्षा आहे. आणि जर तुम्ही ती पुरी करू शकले नाही तर मग या फील्डमध्ये काही काम नाही. इट्स नॉट, तुम्ही लाईटली काही गोष्ट घेऊ शकत नाही. मला एखादा प्रोग्राम मिस झाला, एखादा कार्यक्रम मिस झाला तर मला ते पिंच होतं. मी 2 दिवस जरी सिन्नरला आले नाही तर मला गिल्ट फील होतं की मी आय एम मिसिंग आउट ऑन समथिंग, बिकॉज मी काहीतरी चुकीचं करते का, की मी कामापासून लांब आहे. ते मला गिल्ट फील होतं आणि ते प्रत्येकाला व्हायला हवं. जोपर्यंत तुम्हाला ते गिल्ट फील होणार नाही, तुम्हाला वाईट वाटणार नाही, तुम्ही सिरियसनेस नाही दाखवू शकणार कामामध्ये. आणि हे सगळं करत असताना खरं तर माझ्या आई वडिलांचं तर प्रामुख्याने त्यांच्यामुळेच आज मी या सगळ्या प्रक्रियेत आहे. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा मला माझ्या सासूरवाडीमधनं तेवढा प्रोत्साहन मिळाला. बिकॉज इट्स नॉट इझी. आपण म्हणतो लग्न झाल्यावर आपण घरचं सांभाळणं हे ते नाही पॉसिबल. माझ्याकडनं लिटरली माझ्या घरात मला सासूरवाडीमध्ये काहीच करावं लागत नाही. माझ्या सासू असेल, सासरे असेल, आजी सासू आहे, माझे हस्बंड आहे, जे मला माझ्या हस्बंडचा फोन 12-12:30 येणार रात्री की 12 वाजले तू अजून का आले नाही. म्हणजे असं नाहीये की एवढं लेट झालं आहे किंवा तू अजून कशी आलेली नाहीये. सो तेवढी अंडरस्टँडिंग आणि तेवढं कोऑपरेशन किंवा त्यांची हेल्प जर नसती तर मला नाही वाटत मी एवढं करू शकले. तर रात्री आजही आपण बघतो की आपली सोसायटी एवढी ऑर्थोडॉक्स आहे की एक महिला रात्री 12-1 पर्यंत फिरते म्हटल्यावर सासूरवाडीतल्या लोकांना नाही पटू शकत. बट दॅट्स नॉट माय केस. माझी सासू जर मी रात्री 1ला गेले तर त्या खाली येऊन मला गरम गरम ताट वाढून देतात जेवायला. सो आय थिंक आय एम ब्लेस्ड दॅट वे की मला तेवढं सपोर्ट दोन्ही फॅमिलीज कडनं मिळाला आणि म्हणून मी आज एवढं करू शकते. आणि तरुणांना माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही प्रामाणिकपणा दाखवा तुमच्या कामामध्ये आणि ती इच्छाशक्ती दर्शवा, तर निश्चितपणे कोणालाही कोणत्याही फील्डमध्ये काम करण्यासाठी